ते दबाव हटवण्याचं काम सुद्धा सिंगल डबल करतायत. स्लोवर चेंडू पिक केला, वेट करत हिट केला स्क्वेअर लेगच्या वरतून. चेंडू सहज सीमारेषेची भूमिका या सामन्यामध्ये पार पाडतोय. यावेळेस फटका सुरेख आहे, बॅकफुटला गेला, क्रीजच्या मध्ये जाऊन चांगली बॅटिंग करतो. 3 चेंडू 10 वर बॅटिंग करतोय मिस्टर नामदेव गुलम. अजून एक फायनल खेळायचा प्रयत्न, खेळाडू तिकडे आहेत. वा उंच खेळला फटका, खेळाडू मागे जातोय, झेल टिपला जाईल का? मागे जाऊन झेल टिपणं कठीण आहे. खेळाडू तिकडे पोहोचला होता परंतु झेल टिपला गेला नाही. अजून या षटकामध्ये येणारे चेंडू असतील 2. फुलटॉस बॉल, जखमेवर मीठ चोळणारा फटका आलाय. हा आलाय वैयक्तिक पहिला, सगळ्याकडून 3रा षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू फटका तर फसलाय आणि पाहू शकाल चेंडू सहज सीमारेषेवर. त्याच्या विरुद्धामध्ये पहिल्या चेंडूवर मोठे फटके आले नव्हते. यावेळेस फटका उंच खेळलाय रवी पवार, चेंडू खाली आलाय आणि पाहू शकाल नक्कीच खर्च केला. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहू शकाल पायावर चेंडू होता, फायनलला चेंडू ट्रॅव्हल केलाय, खूप वेगवान चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषा पार. आपल्या वैयक्तिक 2रा षटक घेऊन आलाय. यावेळेस पुढे ससावला चेंडू उंच खेळला, डीप मध्ये खेळाडू आलाय, टिपला झेल. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस ऑन साइडला फटका तर सजवला, डीप मध्ये दत्ता करणार. अजून येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुरेखरित्या गोलंदाजी करतायत गोलंदाज प्रशांत. आल्या स्विच आरजे कॅपिटल सय्यद पिंपरी संघ मैदानाच्या हात 2 हात करतोय. एसपी स्पोर्ट हर्सूल संघासाठी खराब चेंडू, हा उपहार दिलाय बॅटरला आणि त्या बॅटरने चेंडूला पाठवून. पुढचा चेंडू स्ट्राईकवर देवीदास. यावेळेस वा पिकअप शॉट, श्रीपाद होते परंतु हाताला चेंडू. 56 धावा फलकावर. अजून येणारे 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. फुल टॉस, फुल टोल वसूल केला जाईल आणि चेंडूला सहज सीमा ठेवलाय. मागील 2 चेंडू 2 षटकार ठोकले गेले. धावसंख्या 62, 62. यावेळेस 3रा येईल का? परंतु डीप मध्ये खेळाडू आहे बॅटिंग करत असताना. पुढे ससावून खेळा, टोळावला चेंडूला, डीप कावकोरला खेळाडू आहे परंतु पाहू शकाल वा अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढे आलाय, डीप मध्ये खेळाडू नाहीये, डीप कव्हरला चेंडूला पाठवून दिला. 1 बाउन्स, 2 बाउन्स सीमारेषेच्या पार. थोडे मैदानाच्या आतमध्ये डावकुरापर्यंत दत्ता स्ट्राईकवर गोलंदाज नामदेव गुलम. पहिला चेंडू वा काय फटका सजवला, स्वीट साऊंड, टायमिंग प्रॉपर. ऑनला क्लिअर करता 6 धावा. परत एकदा उंच खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाज स्वतः चेंडू खाली आलाय आणि पाहू शकाल झेल टिपण्यामध्ये. यावेळेस वा 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 काय फटका आहे. मुंबई भाषामध्ये जर मागितलं ना की चमाट. दत्ताला थांबवायचं कसं, परंतु एक्सपिरियन्स गोलंदाज आहे, अनुभव आहे त्याच्याकडे सुद्धा, तो सुद्धा कमबॅक करू शकतो. पाहू शकाल दबाव राहील. चेंडू 15 वर तो बॅटिंग करतोय 2 षटकाराच्या मदतीने. अजून एक तडाखेबंद प्रत्युत्तर 6 धावा या एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये. हरीचा पहिला चेंडू आणि हरीने पाठवला मैदानाच्या बाहेर. सलामी बॅटर. धावसंख्या 29, 29. आता बनवायचे 44 चेंडू असतील तब्बल 29. यावेळी पाहू शकाल चांगला चेंडू, अपील लावडेड, अपील बोर्ड अजून ठोकले दत्तानी, आपण पाहिलंय. चुका इकडे वारंवार होत आहेत. धावसंख्या 2 पोहोचेल 33 अंकावर 33. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 36 वर 1. लांब ठेवण्याचा प्रयत्न होता. पाहू शकाल 37 धावा. उलटाच बॉल, पाहू शकाल खेळाडू नाहीये, चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या पार. अमोल राऊत वैयक्तिक पहिल्या संघाकडून 3रा षटक घेऊन आला मिस्टर दत्तासाठी. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. आता बनवायचे 30 चेंडू असतील 21. 21 चेंडू 30 धावांची गरज. दत्ता 22 वर बॅटिंग करतो. 7 चेंडू फेस केलेत. ओहो क्लीन बॅटरने अप्रतिम बॅटिंग करतात त्याच्या विरोधामध्ये. अजून एक तडाखेबंद फटका तर फसलाय. चेंडू खाली, खेळाडू पोहोचेल आणि दीपक करणार नाही चुकी.
ऑन गोईंग आपण मॅच खेळतोय. शेवटच्या अंतिम षटकामध्ये मयूर शेंडे स्ट्राईकवर उत्तमने उचललाय, चेंडूला पाठवून दिलाय डीप मध्ये. दीपक गायकवाड करणार यावेळेस. वा काय चेंडू आहे, काय चेंडू आहे. चेंडूला फेकलाय, गडी बाद होईल यावेळेस पाहू शकाल.